वेलकम स्टुडंट्स इन अ सहशिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, हिस्टरी अँड सिविक्स. तर यामधला हिस्ट्री या पार्टमधला 10th चॅप्टर आहे एन्शियंट इंडिया अँड कल्चरल. ओके, तर या चॅप्टरचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढे जेव्हा तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल. तसेच याच्या आधीचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत याचेही एक्सरसाइज हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही या आधीचे सुद्धा एक्सरसाइज बघू शकता. सो लेट्स स्टार्ट टू द एक्सरसाइज. इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, आन्सर इन वन सेंटेन्स. सो याच्यामध्ये फर्स्ट, मेक अ लिस्ट ऑफ एशियंट इंडियन युनिव्हर्सिटीज, म्हणजे प्राचीन भारतातील जी विद्यापीठे होती त्याची आपल्याला लिस्ट बनवायची आहे. सो याचा आन्सर बघा. द एशियंट इंडियन युनिव्हर्सिटीज आर तक्षशिला, वामासी, वल्लभी, नालंदा, विक्रमशिला अँड कांची. These are the ancient Indian universities. Next, second, make the list of the Indian goods that were in demand in foreign countries. तर भारतामधले जे उत्पादने आहेत अशी कोणती उत्पादने आहेत त्याची लिस्ट बनवायची आहे ज्याला फॉरेन कंट्रीजमध्ये चांगल्या प्रमाणात मागणी होती. तर त्याचा आन्सर बघा. इंडियन गुड्स लाईक फाईन टेक्सटाईल्स म्हणजे सुती कपडे, आयवोरी, प्रिशियस स्टोन्स, स्पायसेस, ब्युटिफुली मेड अर्थन पॉटरी म्हणजे भारतीय बनावटीची जी मातीची भांडी होती ती वेअर इन अ ग्रेट डिमांड इन फॉरेन कंट्रीज. तर या सर्व गोष्टींना परदेशामधून चांगली मागणी होती. सेकंड क्वेश्चन, नेम द फॉलोइंग. नाव याच्यामध्ये फर्स्ट, इपिक्स अँड पोएटिक कंपोजिशन ऑफ एशियंट इंडिया म्हणजे प्राचीन भारतातील महाकाव्य किंवा जे काव्य आहेत ती कोणती कोणती. तर याच्यामध्ये आन्सर बघा. इपिक्स, शिलापद्धीकरण अँड मणिमेकलाई अँड हर्षा इपिक्स, रामायणा अँड महाभारता अँड पौंचार्या अ पोएटिक वर्क आर कंपोजिशन ऑफ एशियंट इंडिया. तर आपली महाकाव्य कोणती आहेत? रामायण आणि महाभारत. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड, फिल इन द ब्लँक्स. तर याच्यामध्ये फर्स्ट, द इपिक रामायणा वॉज कंपोज्ड बाय ऋषी. तर जे रामायण आहे हे कोणी कंपोज केलेलं आहे, कोणत्या ऋषीने कंपोज केलेलं आहे त्यासाठी ऑप्शन दिले आहेत. व्यास ऋषी, वाल्मिकी ऋषी आणि मुनी ऋषी. तर यातला ऑप्शन बी जो आहे वाल्मिकी ऋषी हा करेक्ट ऑप्शन आहे. सो आन्सरमध्ये आपण लिहिलं बी, वाल्मिकी ऋषी. सेकंड, द सायन्स ऑफ इंडियन मेडिसिन इज कॉल्ड. ऑप्शन दिलेले आहेत आयुर्वेदा, होमिओपॅथी अँड ॲलोपॅथी. तर भारतामध्ये जे औषधीचे वैद्यकशास्त्र आहे याला काय म्हटलं जातं, तर त्याला आयुर्वेदा असं म्हटलेलं आहे. सो ऑप्शन ए हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. थर्ड, थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स कुड लिव्ह ॲट द युनिव्हर्सिटी. हजारो विद्यार्थी कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये राहत होते. तर ऑप्शन दिलेले आहेत कांची, तक्षशिला आणि नालंदा. तर यातला ऑप्शन सी जो आहे नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये हजारो विद्यार्थी राहत होते. फोर्थ क्वेश्चन, आन्सर इन ब्रीफ. याच्यामध्ये फर्स्ट, एक्सप्लेन व्हॉट इज मेन बाय त्रिपिटका. ओके, सो त्रिपिटका म्हणजे काय हे किंवा त्याचा अर्थ काय हे आपल्याला एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. सी आन्सर, त्रिपिटका इज अ बुद्धिस्ट रिलिजियस टेक्स्ट रिटन इन अ पाली.
तर हे त्रिपिटका म्हणजेच काय, तर पाली भाषेमध्ये हा शब्द त्यांनी घेतलेला आहे. ॲक्च्युली त्रिपिटका याचा अर्थ येतो एक वेगळा विभाग किंवा त्याला आपण बॉक्स आपण म्हणतो किंवा बॉक्स किंवा विभाग असं म्हटलेलं आहे. इट कंटेन्स 3 कॅटेगरीज ऑफ टेक्स्ट. तर त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीचे टेक्स्ट समावेश होतो. पहिला आहे सुत्त पिटिका, विनय पिटिका आणि अभिधम्म पिटिका, असे 3 टाईपचे टेक्स्ट याच्यामध्ये येतात. सेकंड, व्हॉट इज द मेसेज ऑफ भगवद्गीता. तर भगवद्गीतेमध्ये कोणता संदेश दिलेला आहे? आन्सर बघा, द भगवद्गीता टेल्स अस दॅट ईच वन ऑफ अस शुड डू अवर ड्युटी विदाउट एक्सपेक्टिंग रिवॉर्ड्स. म्हणजेच कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे. हा संदेश भगवद्गीतेमधून आपल्याला दिलेला आहे. इट इज ऑल्सो सेज दॅट द पाथ ऑफ डिवोशन to God is open to all. Third, what aspects does Ayurveda take into account? नाव आन्सर बघा, आयुर्वेदामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश होतो. तर आयुर्वेदा इज अ व्हेरी ओल्ड ट्रेडिशनल इंडियन मेडिकल सायन्स. तर भारतामधली प्राचीन वैद्यकशास्त्र म्हणजे आयुर्वेदा म्हणून ओळखलं जातं. आयुर्वेदा नॉट ओनली सीक्स टू अंडरस्टँड द सिम्टम्स, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ अन इलनेस बट ऑल्सो टेक्स इन टू अकाउंट ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ इलनेस. तर आयुर्वेदामध्ये फक्त लक्षणे किंवा त्याच्यावरचा उपचार हे याच्यामध्ये फक्त समजून घेतलं जात नाही, तर एखादा आजार असेल तर त्याच्याबद्दल आधीच कशी काळजी घेतली पाहिजे, प्रिव्हेन्शन्स कसं घेतलं पाहिजे, याचा सुद्धा विचार आयुर्वेदामध्ये केला जातो. फोर्थ आहे, व्हॉट इज मीन बाय संगम लिटरेचर. तर संगम लिटरेचर म्हणजे काय, तर याचा आन्सर बघा, संगम मीन्स गॅदरिंग ऑफ लर्न्ड मेन. लर्न्ड मेन म्हणजे काय, जे विद्वान साहित्यक असतात त्याला लर्न्ड मेन असं म्हटलेलं आहे. तर अशा विद्वान साहित्यकांनी एकत्र जमणे किंवा त्यांची सभा होणे याला संगम असं म्हटलं जातं. द लिटरेचर दॅट इज कंपाइल्ड इन सच अ गॅदरिंग इज नोन ॲज अ संगम लिटरेचर. आणि अशा जे लिटरेचर्स आहेत ते या अशा विद्वान साहित्यकांच्या सभेमध्ये कंपाइल्ड केले जातात, त्यालाच संगम लिटरेचर असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ, डिस्कस. त्याच्यामध्ये फर्स्ट, आर्ट अँड आर्किटेक्चर ऑफ द मौर्यन अँड गुप्ता पिरियड. तर मौर्यन आणि गुप्ता पिरियड, तर यांच्या कालावधीमधली कला आणि जे आर्किटेक्चर म्हणजे शास्त्र आहे, वास्तुशास्त्र, याच्याबद्दलची आपल्याला माहिती इथं डिस्कस करून राईट करायची आहे. लेट्स सी फर्स्ट पॉईंट. इंडियन आर्किटेक्चर रीच इट पीक ड्युरिंग द मौर्यन अँड गुप्ता पिरियड. तर मौर्य साम्राज्याच्या वेळेला किंवा गुप्त साम्राज्याच्या वेळेला भारतामध्ये वास्तुशास्त्र हा उत्कर्षाला आला होता त्यांच्या पिरियडमध्ये. ओके, त्यांच्या कालावधीत. द स्टोन पिलर इरेक्टेड बाय एम्पेरियर अशोका ॲट व्हेरियस प्लेसेस आर एक्सलंट एक्झाम्पल ऑफ इंडियन स्कल्पचर. तर सम्राट अशोकने वेगवेगळ्या ठिकाणी जे स्टोन पिलर म्हणजे दगडी स्तंभ उभा केलेले होते, हे त्याचं एक उत्तम असं उदाहरण आहे. The stupa at Sanchi and cave sculpture at Kerala, Nashik, Ajanta, Ellora, etc. show that the same tradition advanced even further. तर सांचीमधले स्तूप आहेत किंवा लेणी ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, करला, नाशिक, अजंठा, वेलोरा या ठिकाणची जी लेणी आहेत ही सुद्धा त्याचेच एक्झाम्पल आहेत. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात 6. व्हॉट वुड यू डू. आणि याच्यामध्ये फर्स्ट, हाऊ वुड यू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट आयुर्वेदिक मेडिसिन अँड यूज इट इन युअर डे टू डे लाईफ.
तर जे आपलं आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत याची माहिती तुम्ही कशी मिळवणार आणि डे टू डे लाईफमध्ये त्याचा उपयोग कसा करणार. ओके, लेट्स सी आन्सर. आय विल ट्राय टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट आयुर्वेदा फ्रॉम डिफरंट लिटरेचर. तर जे आयुर्वेदिक माहिती सांगणारे किंवा आयुर्वेदाबद्दल माहिती सांगणारे वेगवेगळे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये मला माहिती मिळू शकते. दॅट इज अवेलेबल आयदर इन बुक स्टोअर ऑर ऑन अ इंटरनेट. तर असे लिटरेचर बुक स्टोअरमध्ये अवेलेबल आहेत किंवा इंटरनेटवरती सुद्धा मी आयुर्वेदिक मेडिसिन्सची माहिती बघू शकते. I will try to deal with minor ailment like cough, cold, acidity, ache and pain in day-to-day life through Ayurveda stores. तर आपल्याला रोजच्या लाईफमध्ये जगत असताना छोटे छोटे आजार असतात बघा, सर्दी झाला, खोकला झाला, पित्त झालं, तर अशा वेळेला आपण आयुर्वेदिक स्टोअरमधून आयुर्वेदिक औषधं घेऊन वापरू शकतो. आय विल ट्राय टू इम्प्रूव्ह माय हेल्थ इन ऑर्डर टू प्रिव्हेंट एलिमेंट्स बाय टेकिंग आयुर्वेदिक मेडिसिन्स टू इम्प्रूव्ह माय इम्युनिटी. तसंच काही आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत त्या घेऊन आपण आपली इम्युनिटी सुद्धा इन्क्रीज करू शकतो. सेकंड, ऑन अ ट्रिप टू अ हिस्टोरिकल साइट युअर फ्रेंड इन राइट्स हिज नेम ऑन द स्ट्रक्चर. तर असं समजा की तुमची ट्रिप जी आहे ही एका ऐतिहासिक ठिकाणी गेलेली आहे आणि तिथे तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण त्याचं स्वतःचं किंवा तिचं स्वतःचं नाव हे तिथल्या एका वास्तूवरती लिहित आहे. तर यावेळेला आपण काय करेन? वेन ऑन अ ट्रिप टू अ हिस्टोरिकल साइट आय सी माय फ्रेंड राईट हिज नेम ऑन अ स्ट्रक्चर, आय विल जेंटली टेल हिम द इम्पॉर्टन्स ऑफ हिस्टोरिकल मॉन्युमेंट्स and also how the ancient Indians must have built it with a lot of efforts without modern technology and equipment. तर अशा वेळेला जर तसं कार्य करत असेल किंवा आपलं नाव त्याच्यावरती लिहित असेल तर मी त्याला व्यवस्थित समजावेन की आपले जे हिस्टोरिकल मॉन्युमेंट्स आहेत याचं महत्त्व काय आहे समजावेन. तसंच प्राचीन भारतामध्ये हे बांधताना किती कष्ट घ्यावे लागले आणि त्यावेळेला कोणतीही मॉडर्न टेक्नॉलॉजी किंवा इक्विपमेंट नसताना त्यांनी ते बांधलेलं आहे या गोष्टीची त्याला जाणीव करून देईन. दस इनवोकिंग रिस्पेक्ट फॉर द एशियंट फेलो इंडियन्स इज माय फ्रेंड, ऑल्सो टेलिंग हिम हाऊ प्राऊड वी इंडियन्स शुड बी ऑफ देअर आर्ट अँड टॅलेंट्स. तर मी त्याला असं सुद्धा समजावून सांगेन की आपल्याला अभिमान असला पाहिजे की त्यांनी इतकं छान हे आर्ट किंवा त्यांचं टॅलेंट त्यांनी वापरून ते बनवलेलं आहे. सो हे सुद्धा मी त्याला समजावून सांगेन. चलो नेक्स्ट 7 क्वेश्चन. ऑब्झर्व द पिक्चर ऑफ द स्तूपा ॲट सांची अँड ऑब्टेन मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट. सो यासाठी इथे हे पिक्चर दिलेलं आहे, द स्तूपा ॲट सांची. Answer. Sanchi is an outstanding specimen of Buddhist art and architecture. Sanchi Stupa is one of the best preserved early stupa in central India. The Sanchi Stupa is surrounded by a railing with 4 carved gateways facing in all 4 directions. An interesting characteristic about Sanchi Stupa is that Lord Buddha has been symbolically represented by footsteps, wheels, thrones, etc. rather than by his own image. The Sanchi Stupa is one of the most wonderful structures of ancient India. स्टुडंट्स, याचबरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.